नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर एस भैसारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरतोली लोहारा, इतिहास विभाग प्रमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन सुरू केल्यामुळे ऑनलाईन शिकवणी वर्गाला सुरुवात झालेली आहे. तर आपण आजपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू करत आहोत. आजपासून म्हणण्यापेक्षा त्याच्या अगोदरपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केलेला आहे. ह्याची सूचना मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, BA 6 सेमिस्टर 3rd इयर म्हणजे 6th सेमिस्टर, तर 6th सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो की आपण इतिहास ह्या विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इतिहास ह्या विषयाच्या अनुषंगाने जो पहिला प्रकरण आहे, सोव्हिएट रशियाची पंचवार्षिक योजना, सोव्हिएट रशिया 5 इयर प्लॅन, तर हा प्रकरण अभ्यासत आहोत. आणि ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण जी माहिती अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये रशियन क्रांती 1917, लेनिनची कारकीर्द आहे, नवे आर्थिक धोरण ज्याला NEP म्हणतो, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, नंतर लेनिनचा मृत्यू, लेनिननंतरचा सत्ता संघर्ष आहे, स्टॅलिन विरुद्ध स्टॅटस्की आहे, स्टॅलिनचे अंतर्गत धोरण, त्याच्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना 1928 ते 1933ची, दुसरी पंचवार्षिक योजना 1933 ते 1938ची, तिसरी पंचवार्षिक योजना, त्यानंतर 1936ची घटना, स्टॅलिनचे परराष्ट्र धोरण, आणि एक सिंहावलोकन म्हणजेच क्रांतीउत्तर रशिया, क्रांती झाल्यानंतरचा रशिया, आणि नंतर प्रश्नोत्तरं. तर अशा प्रकारे आपण हा प्रकरण अभ्यासणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघू विद्यार्थी मित्रांनो, रशियन क्रांती. रशियन क्रांती जी 1917ची आहे. आता रशियामध्ये क्रांती का बरं झाली, याला बरीच कारणं आहेत. राजकीय कारणं आहेत, आर्थिक कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहेत. तर ह्याच्यामध्ये क्रांतीची जर पार्श्वभूमीचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की युरोपीय देशांच्या तुलनेमध्ये रशिया विस्ताराने जरी खूप मोठा जरी असला तरी बराच माघारलेला होता. आणि ह्या रशियामध्ये एक राजवट होती, ज्या घराण्याची राजवट होती, त्या घराण्याचं नाव आहे रोमॅनोव. त्या घराण्याचं नाव आहे रोमॅनोव. घराण्याची सत्ता होती. आणि रशियन सम्राटाला झार, एक मिनिट, रशियन सम्राटाला झार असे म्हणत, आणि त्यामध्ये रोमनोव या राजघराण्याची सत्ता होती. परंतु ही झारची राजवट किंवा रोमनोव घराण्याची सत्ता म्हणजे जुलुमशाहीचे प्रतीक होते. आणि ह्याच काळामध्ये असं झालं की रशियामध्ये नवविचारांचे वारेसुद्धा वाहू लागले. जुनी अत्याचारी जी राजवट आहे ती राजवट उलथवून पाडल्याशिवाय नवीन निर्मिती होणे शक्य नाही, असं बुद्धिवादी जे लोक होते त्यांचा प्रयत्न होता किंवा त्यांचं असं मत होतं. कारण हे बुद्धिवादी लोक पाश्चात्य राष्ट्रांसोबत संपर्क साधून किंवा पाश्चात्य शिक्षण घेऊन त्या माध्यमातून त्यांना समजू लागलेलं होतं की रशियामध्ये कशा प्रकारचे अंधश्रद्धा, कशा प्रकारचे अन्याय अत्याचार चालू आहे समजू लागलेलं होतं. त्याच्यामुळे जे बुद्धिवादी लोक होते त्यांना असं वाटू लागलेलं होतं की ही जुनी अत्याचारी राजवट आहे उलथून पाडल्याशिवाय आपण नवनिर्मिती करू शकणार नाहीत. आणि अशाच वातावरणामध्ये निकोलस द्वितीय हा रशियाचा काय बनला, सम्राट बनला 1894मध्ये. हा अत्यंत जुलमी, निरंकुश मनोवृत्तीचा असा होता. त्याची पत्नी जी होती, त्याच्या पत्नीचं नाव आहे कॅथेरीन. हे सुद्धा अत्यंत हेकेखोर स्वभावाची होती, उधळपट्टी करणारी बाई होती. आणि सम्राट आणि सम्राज्ञी हे दोघेही ज्या एका साधूच्या किंवा धर्मगुरूच्या प्रभावाखाली होते, त्याचं नाव आहे रास्पुटिन. प्रश्न येतो, लक्षात ठेवायचा ऑनलाईनमध्ये, रास्पुटिन.
ह्या भ्रष्ट धर्मगुरू जो आहे त्या धर्मगुरूच्या अधिपत्याखाली होते. याला पवित्र सैतान असे म्हणायचे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पवित्र सैतान म्हणायचे. रशियातील अधिकारी वर्ग अकार्यक्षम भ्रष्टसुद्धा होता आणि सम्राज्ञी आणि सम्राट हे दोघंही त्या धर्मगुरूच्या प्रभावाखाली होते. तो जसं म्हणेल तसं राजाचा गाळा हे दोघेजण हाकत होते. आणि रशियातील जे सामाजिक जीवन आहे अत्यंत विषमतेचे असं होतं. आणि रशियामध्ये एकतर 2च वर्ग होते. त्याच्यामध्ये कोणते तर एक अत्यंत सुखाचे व चैनीचे जीवन जगणारा उमराव वर्ग आणि दुसरा एक वर्ग होता भयानक दारिद्र्यामध्ये आणि दुःखामध्ये कसे तरी खितपत पडलेला आणि दिवस ढकलणारा, मरण येत नाही म्हणून जगणारा असं सर्वसामान्य जनतेचा वर्ग. या गरीब रयतेच्या किंवा जनतेच्या दुःखाला वाचा फोडण्याचं कार्य त्या काळामध्ये बऱ्याच वैचारिक तत्त्वज्ञानी लोकांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये लिओ स्टायलस्टाय आहे, चोकोव आहे, मॅक्झिम गार्गी आहे, तुर्जीनेव आहे, डॉस्टोव्स्की आहे. आणि ह्यांच्यामध्ये मॅक्झिम गार्गी यांनी जी कादंबरी लिहिली आहे आई, ही कादंबरी रशियामध्ये खळबळ माजवणारी किंवा जनजागृती करणारी ठरली. हे सुद्धा लक्षात ठेवा. मॅक्झिम गार्गीची कोणती कादंबरी होती ती. आणि ह्या मॅक्झिम गार्गीवरच साने गुरुजींनी श्यामची आई नावाची कादंबरी लिहिलेली आहे, लक्षात ठेवा. आपल्यावरील दुःखांचे आणि जुलमांचे जोखड फेकून देऊन जनतेने क्रांतीकरिता सिद्ध व्हावं अशा प्रकारे ह्या लेखकांनी आपल्या लिखाणातून वेळोवेळी प्रकट केलं. आणि याच काळामध्ये रशियामध्ये जे मजूर होते, मजुरांची परिस्थिती आहे ती फारशी समाधानकारक नव्हती आणि त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडलेला होता. आणि कार्ल मार्क्सने त्या काळामध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल हे 2 ग्रंथ लिहून आपल्या नवविचारांची मांडणी केली. त्याचप्रमाणे वर्गरहित, शासनविरहित समाजाची कल्पना पण त्यांनी मांडलेली होती. आणि वर्गविरहित आणि शासनविरहित समाजाची कल्पना मांडून रशियामध्ये जो मजूर वर्ग होता, जो कामगार वर्ग होता, त्याला खडबडून यांनी जागं केलेला आहे. आणि यातूनच 1898मध्ये समाजवादी लोकशाही मजूर पक्ष, रशियामध्ये समाजवादी लोकशाही मजूर पक्ष, रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी म्हणतो आपण, हा अस्तित्वात आला. आणि पुढे ह्या पक्षामध्ये मेन्सेविक आणि बोल्शेविक असे 2 गट निर्माण झालेत. त्यातील बोल्शेविक पक्ष हा क्रांतीचा पुरस्कर्ता होता आणि याचा नेता हा लेनिन होता, लक्षात ठेवा. बोल्शेविक पक्ष हा कोणत्या वर्गाचा पुरस्कर्ता होता किंवा कोणत्या विचाराचा पुरस्कर्ता होता तर क्रांतिमार्गाचा पुरस्कर्ता होता बोल्शेविक. आणि ह्याचा नेता कोण होता? लेनिन. त्यानंतर 1904मध्ये युद्धामध्ये काय झालं, छोट्याशा जपानने रशियाचा पराभव केला. 1904च्या युद्धामध्ये लहानसा जपान, छोटासा जपान, बलाढ्य देश रशियाचा पराभव केला. त्याच्यामुळे रशियामध्ये असंतोष माजू लागला. कारण काय झालं की ह्या राजामुळे किंवा झारमुळेच रशियाचा पराभव झाला अशी त्यांची मानसिकता झाली लोकांची. आणि त्याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये त्या सत्तेच्या विरोधामध्ये असंतोष माजू लागला किंवा असंतोष निर्माण झाला. अशातच पीटर्सबर्ग ह्या राजधानीच्या ठिकाणी, जी राजधानी होती सेंट पीटर्सबर्ग, या राजधानीच्या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी कामगारांनी एक भल्ला मोठा मोर्चा काढला, खूप अवाढव्य असा मोर्चा काढला. त्या मोर्चावर झारने आपले घोडदळ घातले आणि अंधाधुंद अशी फायरिंग केली किंवा गोळीबार केला. त्याच्यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडले. यालाच इतिहासामध्ये रक्तरंजित रविवार म्हणून ओळखलं जाते, ब्लडी संडे, 22 जानेवारी 1905, लक्षात ठेवायचं. कारण ऑनलाईन सेंटेन्स किंवा ऑनलाईनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामुळे ही तयारी करणे तुम्हाला आवश्यक आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही. आणि ह्याच्यामुळे काय झालं, परिस्थितीमध्ये तरीही फारसा बदल झाला नाही. जपानकडून झालेल्या पराभवाचा रशियन सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने विचारसुद्धा केले नाही. त्याच्यामुळे पहिल्या महायुद्धात रशिया जर्मनीकडून हारू लागला किंवा मार खाऊ लागला. आणि याचा परिणाम असा झाला की झारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध उफाळून येऊ लागला. शासनाची अकार्यक्षमता, लाचलुचपत, अनाचार, भ्रष्ट अधिकारी इत्यादी कारणामुळे काय झालेलं होतं की रशियाची
अवनती झालेली होती, रशिया अधोगतीला जात होता आणि शेवटी एवढे संतप्त जनता झाली की जनतेने जो धर्मगुरू होता रास्पुटिनला ठार करून आपला राग व्यक्त केला आणि ह्याच्यामुळे परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की झार निकोलस याला शेवटी आपल्या पदाचा त्याग करावा लागला. सत्यात्याग त्यांनी केला 15 मार्च 1917ला आणि शेवटी रशिया प्रजासत्ताक घोषित करण्यात आला. त्याच्यामुळे कित्येक शतकाची जी अनियंत्रित जुलमी जी राजवट होती त्या अस्त झाला आणि मार्चमधील ह्या क्रांतीनंतर रशियामध्ये पुन्हा एक क्रांती झालेली आहे नोव्हेंबरमध्ये, तिला बोल्शेविक क्रांती असे म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या क्रांतीच्या माध्यमातून देशाची संपूर्ण सत्ता लेनिनच्या हाती आली आणि लेनिन आणि ट्राटस्की, लेनिन हा शासनकर्ता झाला आणि ट्राटस्कीने उभारलेले लाल सैन्य, रेड गार्ड्स, रेड आर्मी म्हणतो, म्हणजेच हे बोल्शेविकांची महत्त्वाची ताकद. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रशियामध्ये क्रांती झाली आणि क्रांतीतून लेनिनच्या हाती सत्ता आली. आता आपण बघणार आहोत दुसरा टॉपिक, तो म्हणजे लेनिनची कारकीर्द. आता लेनिनने कशा प्रकारे आपली कारकीर्द गाजविली तर बघा, तर 8 नोव्हेंबर 1917मध्ये जी बोल्शेविक क्रांती झालेली होती ह्याच्यामध्ये लेनिनचा सिंहाचा वाटा होता. त्यापेक्षाही असं म्हणू शकतो आपण की त्याच्यापेक्षाही जास्त जबाबदारी मात्र त्याच्या क्रांतीनंतरच्या काळामध्ये त्याच्यावर आलेली होती. आणि नव्या साम्यवादी सरकारसमोर जे दारिद्र्य, बेकारी, शिक्षणाचा अभाव, आर्थिक संकट इत्यादी समस्या होत्या. आता ह्या समस्यावर मात करून रशियाची प्रगती कशी करायची ह्याचं आव्हान हे लेनिनसमोर होतं. रशियाचे भविष्य आता लेनिनच्या कार्यावर अवलंबून होतं. म्हणून सत्ता हाती येताच लेनिनने काय केलं की मार्क्सच्या सिद्धांतानुसार आर्थिक रचनेचे कार्य हाती घेतले. त्यांनी सर्वात पहिल्यांदा जो काम केलेला असेल तो काम म्हणजे ऑर्थोडॉक्स चर्च समाप्त केले. आणि पहिला म्हणजे कोणता, ऑर्थोडॉक्स चर्च समाप्त करून त्याची संपत्ती होती त्यांच्याकडे अफाट अशी संपत्ती जप्त केली, सरकार जमा केली. दुसरं काम कोणतं केलं की झार, उमराव, धर्मगुरू यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिल्या. तिसरी गोष्ट म्हणजे केली खाजगी कारखान्यांची मालकी कामगारांकडे सोपविली. चौथं असं केलं की खाणी आहेत, बँका आहेत, रेल्वे यांचे राष्ट्रीयकरण केले. परदेशी कर्ज जी होती ते सुद्धा रद्द केली आणि परदेशी गुंतवणूकसुद्धा गोठविली. आणि अशा प्रकारे लेनिनने रशियातील सर्व जुन्या सामाजिक आर्थिक संस्था हटवून त्यामध्ये बोल्शेविक परिवर्तन घडवून आणले. आणि ह्याच्यामुळे काय झालं परिणामी की ह्या नव्या परिस्थितीमध्ये मालाचे वितरण सरकारकडून जनतेला होऊ लागलं. परंतु ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था लोककल्याणकारक जरी होती परंतु फारशी फायदेशीर ठरली नाही, यशस्वी झाली नाही. आतापर्यंत काय झालेलं होतं की भांडवलदारांच्या फायद्यासाठी उत्पादन होत असल्याने मालाची क्वालिटी किंवा दर्जा चांगला राहत होता, तो मात्र घसरला. पूर्वीचा उत्साह कामगारांना राहिला नाही. परिणामी काय झालं की व्यक्तीकडून काम करून घेतले जाऊ लागले आणि उत्पादन एवढं घटलं की क्रांतीपूर्व काळातील औद्योगिक उत्पादनाच्या 1/4 उत्पादनसुद्धा रशियाचे मात्र राहिले नाही ह्या व्यवस्थेमुळे. आणि दळणवळणाची नीट व्यवस्था नसल्यामुळे वितरण कार्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण झाले आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूसुद्धा लोकांना मिळू न लागल्याने जनता मात्र त्रस्त झाली. तर औद्योगिक क्षेत्राप्रमाणे कृषीचे जर बघितलं, कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा परिस्थिती सामान्य अशी नव्हती, ती सुद्धा चिंताजनक होती. लेनिनच्या हाती सत्ता आल्यानंतर जमीनदाराच्या जमिनी काढून त्यांनी सरकारने त्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले, परंतु नंतर ह्या जमिनी शेतकऱ्यांना वाटून दिलेल्या होत्या. त्याच्यामुळे काय झालं, भूमिहीनांना मात्र भूमी मिळाली आणि ज्यांच्याजवळ आधीच जमीन होती त्यांच्यामध्ये मात्र वाढ झाली. त्यामुळे असं झालं की शेती व्यवस्थेमध्ये फारसा असा फरक पडला नाही आणि लोकसंख्या वाढत होती. शिवाय शेतकऱ्यांजवळ जमिनीचे लहान लहान तुकडे होते. अपवाद ओळखता 10-13 एकराचे शेत प्रत्येक जमीनदाराकडून काढून घेतलेले होते, तरी सरकारने मात्र ती कसली नाही आणि तिच्या विकासासाठी फारसे प्रयत्नसुद्धा केले नाहीत. त्याच्यामुळे काय झालं की पूर्वीप्रमाणे शेतकरी जमीन कसत होते, फरक एवढाच पडला की जमीनदाराला कर देण्याऐवजी स्वतःच्या आवश्यकतेपुरते धान्य ते स्वतःजवळ ठेवू लागले आणि सर्व सरकार जमा करावे लागत होते. म्हणजेच जमीनदाराला टॅक्स किंवा कर देण्याऐवजी स्वतःच्या आवश्यकतेपुरते धान्य स्वतःजवळ शेतकरी ठेवायचे आणि बाकीचे सर्व सरकारमध्ये जमा करावं लागत होते. आणि क्रांतिकाळामध्ये ह्या शेतकऱ्यांची जी अवस्था वाईट झालेली होती आणि क्रांतिकारक व झारचे परस्परांमध्ये जे शत्रुत्व होते, पण काय झालं नंतर ह्या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना हळूहळू त्रास देणं सुरू केलं. आणि याचं जर आणखी एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की त्यांची अवस्था भयानक कशी झाली.
याच काळामध्ये काय झालं, 1920-21मध्ये भयानक दुष्काळ पडला. काही भागामध्ये अजिबात असं धान्य झाले नाही आणि रशियन जनतेवर उपासमारीची वेळ येऊ लागलेली होती. आणि काय झालं, जवळजवळ 50 लाख लोक नुसत्या भुकेने मरण पावलेले होते. आणि रशियाच्या ह्या संकट काळामध्ये अमेरिकेने मदत करून रशियाला धान्य पुरवठा केला आणि रशियन जनतेचे प्राण वाचवले. आणि ही जी अवस्था निर्माण झालेली आहे, कृषी क्षेत्रामध्ये हाहाकार माजलेला आहे, ह्याचे खापर किंवा ह्या यशस्वीतेचे खापर लेनिनच्या नव्या बोल्शेविक शासनावर फुटले आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बंड केले. मात्र ते बंड काय केले, दाबून टाकण्यात आले. आणि कानस्ट्रॉक येथील नौदलाने सुद्धा या काळामध्ये बंड केले. बंडवाल्यांनी मुक्त व्यापारी तसेच नवीन घटना बनविण्याची आणि घटना समितीची मागणी केलेली होती. तशा प्रकारे घटना समितीची मागणी केल्यामुळे त्या दिशेने बोल्शेविक पक्षाने किंवा बोल्शेविक शासनाने कार्य केलेले आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर नवीन आर्थिक धोरण बघू आता. कारण पहिले आर्थिक धोरण किंवा जुने आर्थिक धोरण पाहिजे त्या प्रमाणामध्ये सक्सेस किंवा यशस्वी न राहिल्यामुळे किंवा अत्यंत भयानक अवस्था रशियामध्ये झाल्यामुळे जी बंड झालेली होती ती बंड लेनिनने मोडून काढलेली होती. कधीकधी कठोर मार्गाचा सुद्धा अवलंब केलेला होता. पण निर्माण झालेल्या ह्या परिस्थितीमध्ये तोही मात्र चिंतामग्न झाला. त्याला असं वाटू लागलेलं होतं का आपलं कुठेतरी चुकत आहे. त्याच्यामुळे 1921मध्ये साम्यवादी पक्षाच्या अधिवेशनासमोर बोलताना त्यांनी असे विचार व्यक्त केले लेनिनने की दारिद्र्याच्या भयान अवस्थेत शेतकऱ्यांची व मजुरांची उत्पादन शक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जो सिद्धांत आहे कार्ल मार्क्सचा तो बाजूला ठेवायला लागला तरी चालेल. लेनिन मात्र ह्या स्टेटमेंटवरून सपनाडून होता, तो व्यवहारी आणि दूरदर्शी होता हे आपल्याला दिसते. परिस्थितीचे अचूक निदान मात्र त्यांनी केले. त्याने मार्क्सवादी सिद्धांताला बाजूला ठेवले आणि साम्यवादाला मुरड घालण्याचे धोरण वेगाने पुढे जाण्यासाठी थोडे मागे येणे होते. हे लेनिनचे जे धोरण होते यालाच नवीन आर्थिक धोरण असे म्हणतात. यानुसार कृषी क्षेत्रामध्ये आणि बरेच बदल केले, व्यापारी क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन केले. त्याच्यामुळे अनुषंगाने नंबर 1 आपल्याला म्हणता येईल की शेतकऱ्यांपासून धान्य घेणे बंद झाले, त्याऐवजी कर म्हणजे टॅक्स घेतला जाऊ लागला. त्यांनी नंबर 2 उत्पादित माल विकण्याचे व त्यातून मिळालेला जो पैसा आहे तो पैसा स्वतःजवळ ठेवण्याचे त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले शेतकऱ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल की देशांतर्गत मुक्त व्यापाराची घोषणा करण्यात आली. मात्र विदेशी व्यापारावर त्यांनी नियंत्रण जसे तसेच ठेवलेलं होतं. नंतरचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल कृषी क्षेत्राप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन त्यांनी घडवून आणले. मोठ्या मोठ्या औद्योगिक उद्योगांवरती सरकारी नियंत्रण कायम होते, पण लहान लहान खाजगी उद्योगांना त्यांनी चालना दिली. त्याच्या इच्छेनुसार उत्पादन करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्याच्यानंतर परकीय भांडवलाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी काही अटींवर सवलतीसुद्धा देण्यात आल्या. त्याच्यामुळे काय झालं, परकीय चलन वाढले आणि देशाची परिस्थिती हळूहळू आर्थिकदृष्ट्या सावरू लागली. सरकारतर्फे सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याची जी पद्धत होती ती पद्धत त्यांनी बंद केली. सरकारी तसेच खाजगी उद्योग जे होते या उद्योगांना आवश्यक अशा वस्तू खरेदी करणे अनिवार्य केले. ह्याच्यामुळे काय झालं की खरेदी विक्री सुरू झाली आणि पैशाचा व्यापार सुरू झाला. आणि क्रांतीनंतरच्या काळामध्ये जे यांत्रिकपणा आलेला होता तो लेनिनच्या नवीन आर्थिक धोरणामुळे नाहीसा होऊन कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये उत्साह निर्माण झाला. उत्पादन वाढू लागले आणि सर्व महत्त्वाच्या आर्थिक नाड्या शासनाच्या हाती होत्या. त्या म्हणजे कोणत्या, बँका, खाणी, रेल्वे, मोठे मोठे कारखाने, विदेशी व्यापार ह्यावर नियंत्रण कायम मात्र त्यांनी ठेवले. अर्थातच लेनिनचे नवे आर्थिक धोरण हे तात्विक किंवा तत्कालिक व्यवस्था होती. देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी ही उपाययोजना मात्र चांगली ठरली. ठीक आहे. तर अशा प्रकारे नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून जी मरगड रशियाला आलेली होती अर्थव्यवस्थेमध्ये त्यावर त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 1922मध्ये काय झालं की लेनिनची प्रकृती बिघडली आणि यामध्ये त्याला पक्षाघात झाला. पक्षाघात मीन्स लकवा. आणि तो दुरुस्त होत असतानाच 1923मध्ये त्याला पुन्हा दुसरा पक्षाघाताचा अटॅक आला आणि त्यामध्ये तो सावरू शकला नाही आणि 21 जानेवारी 1924मध्ये लेनिनचा मृत्यू झाला. लक्षात ठेवा, लेनिन म्हणजे रशियातील बोल्शेविक क्रांतीचा शिल्पकार होय असं म्हटलं जाते आणि हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली क्रांती यशस्वी झालेली होती. न्यू इकॉनॉमिक पॉलिसीसुद्धा यशस्वी झालेली होती.
आणि काय झालेलं होतं की अशा संकटमय काळामध्ये लेनिनने जी जबाबदारी स्वीकारलेली होती ती जबाबदारी स्वीकारून कठोर परिश्रमाने त्यांनी ह्या देशाला बाहेर काढले आणि नव्या आर्थिक धोरणाचा अवलंब करून रशियाने आर्थिक विकासाचा पायासुद्धा घातला असं आपण म्हणू शकतो किंवा ते खरे आहे. अशा प्रकारे क्रांतिकाळात आणि क्रांत्योत्तर काळामध्ये केलेल्या कार्यामुळे रशियन जनतेचा आवडता जो नेता होता मॉस्कोच्या प्रसिद्ध क्रेमलिन राजवाड्याजवळील लाल चौकात त्याला पुरण्यात आले आणि त्याचे विशाल असे स्मारकसुद्धा बांधण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथपर्यंतच हा प्रकरण अभ्यासूया. समोरचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या पिरियडला अभ्यासूया. धन्यवाद.